इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव जिले के धरनगांव तालुका के वराड़ खुर्द गांव के नजदीक क्रूजर गाड़ी का टायर फटने से दर्दनाक सड़क हादसा, 3 की मौत, 6 लोग घायल। गुजरात के वापी से शादी समारोह से बारात अकोला के लिए लौट रही क्रूजर गाड़ी का टायर फटने से अनियंत्रित होकर महामार्ग के किनारे खड़ा गैस टैंकर से टकराई। इस दर्दनाक हादसे में नवविवाहित समेत 3 लोगों की मौके पर दर्दनाक मौत, जबकि 6 लोग गंभीर रूप से घायल बताए जा रहे हैं। नवविवाहित दुल्हन पूजा रवि वागड़कर, दत्तू भागवत, जगदीश वागड़कर, इन तीनों लोगों की मौके पर मौत हो गई। घायलों का इलाज जलगांव के सरकारी मेडिकल कॉलेज में जारी है। धरनगांव पुलिस मामले की जांच कर रही है। इस दर्दनाक हादसे ने शादी की खुशियों को मातम में बदल दिया। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। पहिले वापीला गेले, इकडनं 9 जण आम्ही नवरीला आणायला तिकडून वापीहून रात्री 12चा निघाल. फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती. आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये, भजी वगैरे चहा पाणी पिलं. झोपीला ड्रायव्हर पूर्ण. मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहिती नाही. वापीवरून अकोल्याला जात होते. हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. काय आमच्या इकडे सत्याची पूजा. हो, वापीला काय फंक्शन होतं? ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं, 26चं लग्न आलं. रिसेप्शन होतं का तिकडे? हो, रात्री 12चा निघालो आम्ही 9 जण. कसं झालं ते कळलं? नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो, कसं तरी बाहेर आलो. मी ओढलो मागतो. गॅस गाडी होती. हो, पाठीमागं बसलेलो होतो. मोठ्या बोरीला जास्त मार लागेल. दादा, हा अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती का अशीच? निघायच्या आधी काय झालं होतं? आम्ही पूजा बरोबर केली, लिंबू नाही टाकलं काय खाली. याच्या आधी निघायच्या आधी थांबून पण गेलेलं होतं. आम्ही 7:30 निघणार, पण तिची सासूबाई थोडं लेट जा. आम्ही लवकर पत्न करायचो. आम्हाला 2 दिवस झोप होती डोळ्यात ना. काळजी रात्र गाडी राहते, रात्र गाडी. ते ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही नाश्ता पाणी केला. अचानक कसं गाडी काय मला माहिती नाही, पाठी बसवलं. पूर्ण दबलं होतं, कसं तरी देवानच काढलं मला. रवी वागला, मुलीचा ना बाप आहे. काय घटना घडली? आम्ही अकोल्याहून आलो होतो. कालच आलो होतो आम्ही. आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो. त्या ऑटोमध्ये आमचा अपघात झाला आहे. तर आम्हाला पण माहिती नाही पडली गाडी कुठे घुमली, काय घुमली, आम्हाला काहीच माहिती नाही पडलं. तसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला. ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते. म्हणजे ताई, मोठे पप्पा, मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला. पण आता लग्न तुटलं त्याच्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या. तर लग्न 26 तारखेला झालं. 26 तारखेला लग्न झालं तर आम्ही वापस घ्यायला आलो होतो ताईला, घेऊन चाललो होतो. हे अपघात झाला आमच्यासोबत. क्लोजर आम्ही होतो 12 जण. 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते. कधी झालं होतं दादा लग्न? लग्न 26 तारखेला झालं. 26 एप्रिलला. कुठे झालं, कसं झालं काही कळलं? नाही, मला समजलंच नाही काय झालं कसं झालं. गाडीमध्ये एकूण किती महिला पुरुष होते? 2-3 महिला होत्या. म्हणजे ताई होती, ताईसोबत 2 बहिणी होत्या. बाकी आम्ही सर्व मुलं होतो. लग्न झाली. 1 मुलगी होती आणि 2 मुली होत्या. काय नाव होतं ताईचं? एक पूजा वागळकर, एक खुशी वागळकर, एक रंजना पाचपोर. 3 जण होते. कोणाची झाली? डेट आणि कन्फर्म नाही वाटली, मला माहिती नाही आहे डेट कोणाची झाली. तर पण झाली एवढं माहिती आहे मला. वापीवरून तुम्ही किती वाजेला निघाले? वापीहून आम्ही निघालो तरी सिरीवरले. रात्री निघाले असते ना? हो, रात्रीच निघालो आम्ही. रात्री निघाले. नाव काय तुमचं? माझं नाव प्रेम भारत वागळकर. नवरीसोबत काय? हा, नवरीसोबत आपलं नातं काय? माझं बहीण आहे मोठीवाली.